नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत घरगुती साहित्यात स्ट्रीट स्टाईल फ्रँकी. त्यासाठी मी इथं 2 कप मैदा घेतला आहे, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही नुसता मैदा किंवा नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. अर्धा चमचा मीठ घेतलं आहे. आता मैदा आणि गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे मिठाबरोबर. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. एक सॉफ्ट असा गोळा भिजवून घेणार आहोत आपण पिठाचा. थोडंसं तेलाचा हात लावून हे मळून ठेवून द्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी आपण हे रेस्टला ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ आपण छान सॉफ्ट असं मळलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप मऊही नाही. आता ह्यावर मी ओलसर रुमाल झाकून देते आहे कॉटनचा. आता आपल्याला इथं फोडणी द्यायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 पळ्या तेल घातले. 2 मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतले होते. आता यात घालायचे आहे 2 शिमला मिरची, तर त्याही मी बारीक कट करून घेतले आहेत. 1 मोठा टोमॅटो, तोही बारीक चिरून घेतला आहे. आता कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता यात घातलं आहे मी आलं लसूण पेस्ट, तर 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे. आता यात घालायचे मसाले, तर अर्धा चमचा जिरं पावडर घातली आहे, अर्धा चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा मी चाट मसाला इथं घातला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात घालायचं आहे पाणी, जेणेकरून सगळे घातलेले जिन्नस छान शिजतील मसाल्यांबरोबर. आता हे 5 मिनटासाठी मी झाकण ठेवून दिले लो टू मीडियम फ्लेमवर. तर इथे मी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत, साल काढून स्मॅश करून घेतले. आणि आता हे आपण यात कांदा टोमॅटो छान शिजले त्यात घालून मिक्स करून घेऊया. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यात घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटाटा छान असा स्मॅश करत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता हे एका भांड्यात मी गार व्हायला ठेवते आहे. तर हे छान थंड होईस्तोवर आपण हे चपात्या लाटून घ्यायच्या इथं. तर तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं एकदा परत तेलाचा हात लावून सॉफ्ट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे मीडियम साईजचे असे गोळे काढून घेते आहे. तर 3-4 चपात्या मी इथं लाटून घेणार आहे या पद्धतीने. तर एका वेळेस मी या 3 ते 4 चपात्या लाटून ठेवते. तर तुम्ही इथं बघू शकता थोडासा मैदा लावून मी हे लाटून घेते. अगदी जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मीडियम साईजची चपाती मी इथं लाटून घेतली आहे. हे तुम्ही अगदी शिळ्या चपाती बरोबरही केलं तरी खूप छान लागते यातली स्टफिंग. तर तुम्ही इथं बघू शकता मी छान असं चपात्या लाटून ह्या भाजून घेते. तर त्याच पॅनमध्ये मी या चपात्या भाजून घेते. चपात्या भाजताना मी याला तेल बटर काही लावलं नाही, एकसारख्या ह्या भाजून ठेवते, जेणेकरून एका वेळेस हे 3-4 जणांना मी देऊ शकेल. त्याच पॅनमध्ये मी थोडं बटर घालून आता ही चपाती भाजून घेणार आहे. तिथं तुम्ही साजूक तूप किंवा तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही. तर हे छान असं बटर बरोबर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे. आता यात थोडं घातलं आहे मी मेयोनीज, 1 चमचा मेयोनीज घातलं आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे चपातीला. थोडंसं घालायचं आहे टोमॅटो सॉस, हे सुद्धा छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यात घालायचं आहे स्टफिंग. तर त्यासाठी मी हे बटाट्याचं स्टफिंग घालते आहे. अगदी टेस्टी झालं आहे. आता यात घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कोबी आणि कांद्याच्या स्लाईस घालते आहे थोड्याशा. आता मुलांच्या शाळासुद्धा उघडत आहेत, त्यामुळं टिफिनसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे. भाज्या खात नसतील मुलं तर अशा पद्धतीने आपण ही फ्रँकी देऊ शकतो. वरून थोडासा चाट मसाला घातला आहे आणि वरून घातले आपण मेयोनीज. आता घालूया थोडंसं चीज,
तर चीज किसून घेते मी इथं. आणि व्यवस्थित ही चपाती अशा पद्धतीने गुंढळून घ्यायची. अतिशय मस्त आपला फ्रँकी तयार झाले. आता थोडंसं बटर बरोबर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इतरसुद्धा चपात्यांमध्ये अशा प्रकारे स्टफिंग भरून या पद्धतीने गुंढाळी करून आपली फ्रँकी तयार करून घेणार आहे. मुलांनाच काय, अगदी मोठ्यांनासुद्धा हे फ्रँकी नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने मी मधून कट करून बटर पेपरबरोबर रॅप करून घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा हे अगदी ब्रेकफास्टला किंवा ब्रंचसाठी, टिफिनसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने जर मुलांना टिफिनमध्ये दिलं तर मुलं अगदी रोल खाऊन टिफिन रिकामा करून आणतील अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने मी दुसरी फ्रँकी तयार करून घेते. थोडा चाट मसाला घातला आहे, कोबी, कोथिंबीर, कांद्याच्या स्लाइस घालून घेऊया. थोडी मेयोनीज घातली. बटर किसून घेते आणि व्यवस्थित गुंढळी करून हे आपल्याला पॅनमध्ये बटर घालून भाजून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात आपली व्हेज पोटॅटो फ्रँकी तयार आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.